पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. कोणाला WEF यंग ग्लोबल लीडर म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे आर्थर लॉ यांना. प्रश्न 2, राऊरकेला विज्ञान केंद्राचे उद्घाटन नुकतेच कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी. प्रश्न 3, भारत आणि इतर कोणत्या देशाने MSME सहकार्य करारावर स्वाक्षरी केली? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि दक्षिण कोरिया या देशाने. प्रश्न 4 पाहूया. 2027च्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद कोण भूषवेल? तर त्याचं उत्तर आहे ताकचंद. प्रश्न 5, भारतीय पंचायती राज दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 24 एप्रिलला. प्रश्न 6, इंग्रजी भाषा दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 23 एप्रिलला. प्रश्न 7 पाहूया. भारतीय स्पर्धा आयोगाच्या CCI प्रभारी महासंचालक DG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे राकेश भानोट यांची. प्रश्न 8, भारताने अलीकडेच 3D ग्लास चिप युनिट कोठे सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये. ओडिसा राज्याची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1936ला. राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी व राज्यपाल आहेत हरिबाबू कंबापती हे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 9, कोणत्या देशाच्या संसदेने तंबाखू आणि वेप्स विधेयक मंजूर केले? तर त्याचं उत्तर आहे ब्रिटन देशाच्या संसदेने. प्रश्न 10 पाहूया. एकात्मिक किनारी आणि सागरी नियोजनासाठी सागरी प्रादेशिक योजना MSP सुरू करणारे पहिले भारतीय राज्य कोणते ठरले? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्य. प्रश्न 11, भारताने कोणत्या देशाला 2 टन अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य पुरवले आहे? तर त्याचं उत्तर आहे टांझानिया देशाला. प्रश्न 12, युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारताचे पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे श्रेया शांतनू मुंधाडा यांनी. प्रश्न 13 पाहूया. 2028 ची जागतिक इंडोर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे भुवनेश्वर इथे. प्रश्न 14, बल्गेरियाची संसदीय निवडणूक कोणी जिंकली आणि कोण पंतप्रधान बनणार आहे? तर त्याचं उत्तर आहे रुमेन रादेव हे. प्रश्न 15, कोणत्या IIT ने भारताचा पहिला 3 संघाचा फुटबॉल प्रकार ओमेगा बॉल सादर केला? तर त्याचं उत्तर आहे IIT मद्रासने. प्रश्न 16 पाहूया. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर त्याचं उत्तर आहे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची. प्रश्न 17, कोणते रेल्वे डेपो जल तटस्थ वॉटर नॅचरल रेल्वे डेपो म्हणून उदयास आले आहे? तर त्याचं उत्तर आहे अहमदाबाद रेल्वे डेपो. प्रश्न 18, भारताच्या वस्त्रोद्योग निर्यातीत किती टक्क्याने वाढ होऊन ती 2025-26 मध्ये 3.16 लाख कोटींवर पोहोचली? तर त्याचं उत्तर आहे 2.1% वाढ झालेली आहे. प्रश्न 19 पाहूया. स्वातंत्र्यानंतरची भारतातील पहिली मोठी खाजगी क्षेत्रातील सोन्याची खाण जोनागिरी गोल्ड प्रोजेक्ट कोणत्या राज्यात सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 20, भारत आणि भूटानने नुकतीच 7वी संयुक्त सीमाशुल्क बैठक कोठे आयोजित केली? तर त्याचं उत्तर आहे मुन्नार इथे. प्रश्न 21, तेलंगणा राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद. प्रश्न 22 पाहूया. कोणत्या देशाने जगातील पहिला सर्वसमावेश AI कायदा मंजूर केला? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण कोरियाने. प्रश्न 23, भारतात राष्ट्रीय लोकसेवा दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे 21 एप्रिलला. प्रश्न 24, ब्रिटनचे नवीन उपपंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे डेव्हिड लॅमी यांची. प्रश्न 25 पाहूया. कोणता रेल्वे डेपो दररोज 1.6 लाख लिटर पाण्याची बचत करून भारतातील पहिला वॉटर न्यूट्रल डेपो बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे कांकरिया कोचिंग डेपो. प्रश्न 26 तुमच्यासाठी. मध्य प्रदेश राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही
कमेंटमध्ये सांगायचं आहे. कालचे झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. जितका महत्त्वाचा आपण जे अभ्यास करतो तोच अभ्यास आपण रिव्हिजन करणे खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे एकदम फास्टमध्ये आपण रिव्हिजन करूया कालच्या प्रश्नांचा. नुकताच भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे अरोन्य घोष हा. प्रश्न 2. कोणत्या देशाने प्राणघातक शस्त्रांच्या निर्यातीवरील बंदी उठवली? तर त्याचं उत्तर आहे जपान देशाने. प्रश्न 3. HDFC लाईफने अलीकडेच कोणाची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे विभा पाडळकर यांची. प्रश्न 4 पाहूया. अलीकडेच पारंपरिक सुवोरी उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. प्रश्न 5. आसाम रणजी क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे किरण पवार यांची. प्रश्न 6. दरवर्षी जागतिक पुस्तक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 23 एप्रिलला. प्रश्न 7 पाहूया. चर्चेत असलेली R-37M हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे, जे भारत त्यांच्याकडून खरेदी करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशाने. प्रश्न 8. भारत आणि जपान यांच्यातील धर्म गार्डियन हा संयुक्त लष्करी सराव कुठे सुरू झाला? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्यामध्ये. प्रश्न 9 पाहूया. रेखा तलाव नुकताच रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आला, तो कोणत्या राज्यात स्थित आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे लखनौ. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ व राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. प्रश्न 10. मेघालयला पहिली महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोण लाभले आहे? तर त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे ही. प्रश्न 11 पाहूया. कोणाला आफ्रिकेत आपला पहिला नौदल तळ उभारण्याची ऑफर मिळाली आहे? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशाला. प्रश्न 12. युनायटेड किंगडम मध्ये पार पडलेल्या जागतिक हवामान नेते परिषदेमध्ये ग्लोबल ग्रीन आयकॉन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे संतोष कुमार यांना. प्रश्न 13. वन उत्पादनांसाठी प्रमाणपत्र प्राप्त करणारे आंध्र प्रदेश हे कितवे राज्य ठरले? तर त्याचं उत्तर आहे पहिले राज्य. प्रश्न 14 पाहूया. हिमाचल प्रदेशचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे कविंदर गुप्ता हे. प्रश्न 15. जागतिक वसुंधरा दिन कधीपर्यंत साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 22 एप्रिल. प्रश्न 16. भारताचे पहिले 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट कोठे उभारले जात आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये. प्रश्न 17 पाहूया. कोणत्या राज्यात कॅलमेरिया गोरियन्सिस नावाच्या सापाची एक नवीन प्रजाती शोधण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्यामध्ये. प्रश्न 18. कोणत्या राज्यात डोल जात्रा उत्सव आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. प्रश्न 19. वयाच्या 98व्या वर्षी निधन झालेले डेमसन मॉरिस हे कोणत्या देशातील प्रख्यात प्राणीशास्त्रज्ञ होते? तर त्याचं उत्तर आहे इंग्लंड देशातील. प्रश्न 20 पाहूया. कर्नल शेरजंग